8 एप्रिलला होणाऱ्या चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी प्रशासन आता सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये काल मुबलक पाणी नसल्यामुळे भाविकांनी खरं तर तक्रारी केल्या होत्या आणि त्याची दखल घेत TV9 मराठीने काल बातमी दाखवली आणि ह्या बातमीची दखल खरं तर प्रशासनाने घेतलेली आहे। आणि आज सकाळपासून पिराची कुरुली आणि गुरसाळा या 2 बंधाऱ्यातून चंद्रभागेच्या नदीच्या पात्रामध्ये पाणी खरं तर मुबलक प्रमाणात सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे भाविकांमधून समाधान देखील व्यक्त केलं जात आहे। आपण बघू शकतो की या चंद्रभागेच्या पात्रामध्ये खरं तर शेवाळा असेल किंवा मोठ्या जलपर्णी असेल मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती, मात्र हे पाणी सोडल्यामुळे सगळी जलपर्णी असेल किंवा शेवाळा असेल पुढे वाहून गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आपण बघितलं तर ह्या नौका सगळ्या जागेवरती ठप्प होत्या, पाणी नसल्यामुळे कोणालाही नौका विहार काल करता येत नव्हतं। मात्र आज जर आपण बघितलं तर अनेक भाविक खरं तर नौका विहारचा आनंद घेताना आपल्याला खरं तर इथं पाहायला मिळत आहे। एकंदरीत या TV9 मराठीच्या बातमीची दखल प्रशासनाने घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर पाणी आज ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच आता 8 तारखेला होणाऱ्या चैत्र एकादशी या सोहळ्यासाठी खरं तर शंभू महादेवाच्या कावडींना स्नान घालण्याची देखील मोठी परंपरा आहे। त्या देखील कावडींना आणि भाविकांना आता स्वच्छ पाण्यामध्ये खरं तर आपल्याला इथं स्नान करता येणार आहे। आणि प्रशासनाने TV9च्या खरं तर मराठी दखल घेऊन आज या दोन्ही बंधाऱ्यातून खरं तर चंद्रभागेच्या पात्रात मुबलक पाणी सोडल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। चंद्रभागेच्या वळवटातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।